Hello everyone, welcome to Wadkar's IED NEET Foundation Hub online lecture. In this session, we will continue with questions on language of chemistry and transformation of substances from Pearson Chemistry Class 8. In the previous videos, we discussed questions from 1 to 16. Now in this video, we will discuss question number 17 in detail. And the questions from classroom wing and question number 17 is for each of the following reactions, identify the products formed and balance the reaction. First काय आहे पहा NaCl plus AgNO3 which gives आपल्याला काय करायचं आहे प्रोडक्ट फॉर्म काय करायचं आहे आयडेंटिफाय करायचं आहे म्हणजे प्रोडक्ट आयडेंटिफाय करायचं आहे आणखी काय करायचं आहे तर इक्वेशनला बॅलन्स करायचं आहे ओके तर पहा आन्सर काय प्रोडक्ट फॉर्म होईल पहा NaCl plus AgNO3 which gives NaCl म्हणजे काय सोडियम क्लोराइड AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट तर काय फॉर्म होईल पहा NaNO3 म्हणजे सोडियम नायट्रेट प्लस AgCl म्हणजेच सिल्वर क्लोराइड ओके हे काय आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे म्हणजेच पहा काय होत आहे सोडियम क्लोराइड मध्ये डिस्प्लेस क्लोरीन डिस्प्लेस होऊन काय झालेलं आहे नायट्रेट आलेला आहे ओके सोडियम नायट्रेट आणि AgNO3 मध्ये काय झालेलं आहे NO3 चं डिस्प्लेसमेंट होऊन काय आलेलं आहे क्लोरीन आलेलं आहे ओके दिस इज अ डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन NaCl ला काय म्हणतात सोडियम क्लोराइड AgNO3 ला काय म्हणतात सिल्वर नायट्रेट नेम सिल्वर नायट्रेट NaNO3 ला सोडियम नायट्रेट AgCl ला सिल्वर क्लोराइड got this one the next one is KOH plus H2SO4 which gives product काय क्रिएट होते पहा KOH plus H2SO4 which gives आणखी पहा आपल्याला काय करायचं होतं हे इक्वेशनला बॅलन्स पण करायचं होतं तर पहा इक्वेशनला बॅलन्स करणे म्हणजे काय तर number of atoms on left hand side equal to number of atoms on right hand side लेफ्ट हँड साइडला जे रिएक्टंट आहेत त्यामध्ये जे नंबर ऑफ atoms आहेत ते सेम असायला पाहिजेत राईट हँड साइडला असलेल्या प्रोडक्ट मध्ये गॉट दिस वन तर पहा सोडियमचा 1 atom प्रेझेंट आहे लेफ्ट हँड साइडला राईट हँड साइडला पण 1 क्लोरीन 1 आहे लेफ्ट हँड साइडला म्हणजे रिएक्टंट मध्ये राईट हँड साइडला प्रोडक्ट मध्ये पण 1 आहे परत Ag सिल्वर 1 आहे रिएक्टंट मध्ये प्रोडक्ट मध्ये पण 1 आहे NO3 N नायट्रोजन 1 आहे रिएक्टंट साइडला प्रोडक्ट साइडला पण 1 आहे ऑक्सिजन 3 आहेत रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला पण therefore this equation is balanced हे इक्वेशन ऑलरेडी बॅलन्स्ड आहे व्हॉट दिस वन then we will see next question आता पहा नेक्स्ट क्वेश्चन KOH plus H2SO4 KOH आणि H2SO4 चं काय प्रोडक्ट फॉर्म होते पहा K2SO4 plus H2O तर KOH म्हणजे काय KOH ला काय म्हणतात पोटॅशियम हायड्रॉक्साइड ओके पोटॅशियम हायड्रॉक्साइड H2SO4 काय आहे सल्फ्युरिक ऍसिड
काय क्रिएट होत आहे? पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट आणि वॉटर. H2O हे काय आहे? वॉटर. गॉट दिस वन. तर पहा, दिस इज हे काय आहे? न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. म्हणजेच KOH हा काय आहे? बेस आहे आणि H2SO4 हा काय आहे? ऍसिड आहे. ऍसिड बेस रिएक्शन आहे आणि न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. तर आता आपल्याला काय करायचं? याला बॅलन्स करायचं आहे. बॅलन्स करायच्यासाठी काय करावं लागेल? नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स ऑन प्रोडक्ट साइड. सेम असायला पाहिजेत नंबर ऑफ ॲटम्स. गॉट दिस वन. आता पहा, तर आपल्याला काय करावं लागेल याला बॅलन्स करण्यासाठी? पोटॅशियम 1 आहे लेफ्ट हँड रिएक्टंट साइड मध्ये आणि प्रोडक्ट साइड मध्ये काय आहे? 2 आहे. तर आपल्याला बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल? पोटॅशियमला 2 करावं लागेल रिएक्टंट साइडला, 2 KOH. गॉट दिस वन. त्यानंतर पहा, पोटॅशियम बॅलन्स झाला. त्यानंतर कुणाला बॅलन्स करायचं आहे आपल्याला? सल्फर 1 आहे रिएक्टंट साइड मध्ये, प्रोडक्ट साइड मध्ये पण 1 आहे. तर आता फक्त आपल्याला कशाला बॅलन्स करायचं आहे? पहा, हायड्रोजन ऑक्सिजन. फर्स्ट हायड्रोजनला बॅलन्स करू. रिएक्टंट साइड मध्ये किती हायड्रोजन्स आहेत? पहा, 1 + 2, 3 हायड्रोजन आहेत रिएक्टंट साइड मध्ये आणि प्रोडक्ट साइड मध्ये काय आहे? 2 हायड्रोजन आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल? प्रोडक्ट साइड मध्ये 2H2O केल्यानंतर हायड्रोजन झाले 4. तर रिएक्टंट साइड मध्ये 4 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? रिएक्टंट साइड मध्ये ऑलरेडी 4 आहेत. 2H + 2 4. प्रोडक्ट साइड मध्ये काय झाले? 4 झाले. म्हणजे हायड्रोजन पण बॅलन्स झालेला आहे. ऑक्सिजन काय आहे? बॅलन्स्ड आहे. पहा, 2 + 4 ऑन रिएक्टंट साइड 6 हायड्रोजन आणि प्रोडक्ट साइड मध्ये बघा 4 + 2 6. म्हणजे हे इक्वेशन काय झालेलं आहे? बॅलन्स्ड झालेलं आहे. 2 KOH + H2SO4 which gives K2SO4 + 2H2O. हे बॅलन्स्ड न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. ओके, न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे काय? ऍसिड आणि बेस मध्ये रिएक्शन असते. ओके, गॉट दिस वन. त्यानंतर पहा, थर्ड इक्वेशन काय आहे? H2CO3 which gives, काय प्रोडक्ट क्रिएट होते? पहा, H2CO3 चा H2CO3 which gives H2O plus CO2. तर H2CO3 ला काय म्हणतात? कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिड हे काय आहे? डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. कार्बोनिक ऍसिडचं डिकम्पोजिशन होऊन काय होते? पहा, H2O म्हणजे वॉटर आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड क्रिएट होत आहे. वॉटर आणि कार्बन डायऑक्साइड क्रिएट होत आहे. गॉट दिस वन. आणि बॅलन्स्ड आहे का? पहा, हे इक्वेशन बॅलन्स्ड आहे का? हायड्रोजन ऑन नंबर ऑफ, म्हणजे एका एलिमेंटचे जे ऍटम्स आहेत ऑन बोथ साइड, म्हणजे प्रोडक्ट साइडला आणि रिएक्टंट साइडला जर सेम असतील तर ते इक्वेशन काय असते? बॅलन्स्ड असते. तर पहा, हायड्रोजनचे किती ऍटम्स आहेत? 2 ऍटम्स ऑन लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइडला 2 आहेत. कार्बन 1 आहे लेफ्ट हँड साइडला, राईट हँड साइडला 1 आहे. ऑक्सिजन 3 आहे लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला 3 आहे. म्हणजे हे इक्वेशन काय आहे? बॅलन्स्ड आहे. गॉट दिस वन. The next one is next question number 4, that is KNO3 plus H2SO4 which gives, तर काय प्रोडक्ट क्रिएट होते? पहा, KNO3 plus H2SO4 which gives KHSO4 plus HNO3. ओके, तर KNO3 काय आहे? पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम
nitrate react with sulfuric acid. H2SO4 काय आहे? Sulfuric acid which gives potassium hydrogen sulfate. Potassium hydrogen sulfate. आणि नायट्रिक ऍसिड. HNO3 हा काय आहे? नायट्रिक ऍसिड. Got this one? तर ही इक्वेशन काय आहे? बॅलन्स्ड आहे. पहा, पोटॅशियम 1 आहे रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला 1 आहे, सल्फर 1 आहे, सल्फर 1 आहे दोन्ही साइडला. परत नायट्रोजन 1 आहे रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला. परत हायड्रोजन 2 आहे रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला पण 2 आहेत. आणि ऑक्सिजन 4 + 3 7 on reactant side and 4 + 3 7 on product side. Therefore this equation is a balanced. हे काय आहे? Balanced reaction आहे. Sorry, equation not reaction. Reaction is a balanced. Then 5 number, HGO which gives काय क्रिएट करते पहा, Hg plus O2, मर्क्युरी आणि ऑक्सिजन क्रिएट होतोय. आणि हे काय आहे? डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. तर काय होते पहा, आपल्याला काय करायचं आहे? या रिएक्शनला बॅलन्स करायचं आहे. तर Hg1 आहे रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला 1 आहे, परंतु रिएक्टंट साइडला ऑक्सिजन 1 आहे आणि प्रोडक्ट साइडला 2 आहे. तर आपल्याला बॅलन्स करण्यासाठी आपण जर Hg च्या पहिले जर 2 घेतलो तर बॅलन्स होईल. मग त्यानंतर Hg ला बॅलन्स करावं लागेल. तर काय झाला? 2Hg. गॉट दिस वन? हे कोणती रिएक्शन आहे? डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. गॉट दिस वन? द नेक्स्ट वन इज 6 number, C4H10 plus O2 which gives C4H10 plus O2 which gives काय ते पहा, तर काय होईल? CO2 plus H2, कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर क्रिएट होईल. तर आता या इक्वेशनला आपल्याला काय करावं लागेल? बॅलन्स करावं लागेल. बॅलन्स करण्यासाठी पहा, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन ऑन रिएक्टंट साइड, हाऊ मेनी atoms प्रेझेंट? किती atoms आहेत बघा? कार्बनचे 4 आहेत, हायड्रोजनचे 10 आहेत, ऑक्सिजनचे 2 आहेत. प्रोडक्ट साइडला कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन, कार्बनचे किती? 1, हायड्रोजनचे 2, ऑक्सिजनचे 3 atoms. तर आता याला आपल्याला काय करायचं आहे? बॅलन्स करायचं आहे. कार्बन 4 आहे लेफ्ट रिएक्टंट साइडला, तर प्रोडक्ट साइडला पण 4 करावं लागेल. ओके. त्यानंतर हायड्रोजनला बॅलन्स करायचं आहे. रिएक्टंट साइडला हायड्रोजन किती आहे? 10 आहे. प्रोडक्ट साइडला किती आहे? 2 आहे. जर आपण H2O च्या पहिले जर 5 घेतलं तर काय होईल? 10 होईल. ओके. सॉरी. तर त्यानंतर काय झालं? हायड्रोजन पण बॅलन्स झाला. ऑक्सिजनला बॅलन्स करायचं आहे. ऑक्सिजन किती आहे रिएक्टंट साइडला? 10 + 2 12 आहे. सॉरी, ऑक्सिजन 12 नाही, ऑक्सिजन 2 आहे. ओके. ऑन रिएक्टंट साइड आणि प्रोडक्ट साइडला किती झालाय ऑक्सिजन पहा आता. 4 × 8 + 5 किती झालेला आहे? 8 + 5 म्हणजे 13 झालेला आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल? रिएक्टंट साइडला पण काय करावं लागेल? 13 करावं लागेल. 13 करायचं असेल तर काय करावं लागेल पहा. जर आपण
इथे जर 13/2 जर केला तर काय होईल? 13 होईल, कारण 13 into 2 26 divided by 2 काय आलं? 13 आला. म्हणजे काय झालं? हे बॅलन्स झालेलं आहे इक्वेशन. ओके. तर आता आपल्याला काय करायचं आहे? फ्रॅक्शन जर नको असेल, आता 13/2 जर नको असेल तर आपण काय करणार आहोत? होल इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 केल्यानंतर काय येईल पहा. ऑक्सिजन आता बॅलन्स झालेला आहे. ओके. इथं काय झाला? 13/2. 13/2. 2 into 13/2 म्हणजेच काय ते? 13 येते. Got this one? तर आता पहा, जर आपल्याला फ्रॅक्शन मध्ये नको असेल तर आपल्याला काय करावं लागेल? होल इक्वेशनला जर मल्टिप्लाय बाय 2 केलं तर काय येईल पहा. तर इक्वेशन इथं पहा 2, इथं 2 into, इथं जर 2 into केलो, इथं 2 into केलो तर काय होईल पहा इक्वेशन. 2C4H10 plus 13, 2 into 13/2 केल्यानंतर काय होईल? हे 2 कॅन्सल होईल आणि काय येईल? 13O2 which gives 2 into 4 that is 8CO2 plus 10H2O. Got this one? Okay. This is a balanced equation. 2C4H10 plus 13O2 which gives 8CO2 plus 10H2. Done. Next one is 7 number. Na2CO3 plus HCl which gives Na2CO3 plus HCl which gives काय ते पहा, NaCl sodium chloride plus H2O water plus CO2 carbon dioxide. Na2CO3 म्हणजे काय? सोडियम कार्बोनेट प्लस HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, NaCl काय झाला? सोडियम क्लोराइड H2O काय? वॉटर आणि CO2 काय आहे? कार्बन डायऑक्साइड. आता पहा, आपल्याला काय करायचं? इक्वेशन बॅलन्स्ड करायचं आहे. प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे. इक्वेशन बॅलन्स्ड आहे का पाहू. नसेल तर बॅलन्स करू. रिएक्टंट साइडला सोडियमचे 2 ॲटम आहेत. प्रोडक्ट साइडला सोडियमचा एकच ॲटम आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? सोडियमचे 2 ॲटम करावे लागतील. 2 केल्यानंतर काय होईल? क्लोरीन 2 झालेला आहे सोडियम सोबतच. मग क्लोरीनला पण 2 करून घ्यावं लागेल. रिएक्टंट साइडला 2HCl केल्यानंतर क्लोरीन 2 होईल. ओके. त्यानंतर पहा, सोडियम आणि क्लोरीन काय झालेलं आहे? बॅलन्स झालेला आहे. तर आता हायड्रोजन बॅलन्स आहेत का पहा. बाकी सगळं बॅलन्स आहे का? सोडियम बॅलन्स झालेला आहे, क्लोरीन बॅलन्स झालेला आहे. हायड्रोजन पहा 2 ऑन रिएक्टंट साइड आणि प्रोडक्ट साइडला पण 2 आहे. ऑक्सिजन पहा रिएक्टंट साइडला किती आहे? 3 आणि प्रोडक्ट साइडला पण किती आहे? 3. तर इक्वेशन काय झालेलं आहे? बॅलन्स झालेलं आहे. बॅलन्स इक्वेशन काय आहे? Na2CO3 plus 2HCl which gives 2NaCl plus H2O plus CO2. Got this one? The next one is Zn plus HCl which gives काय प्रोडक्ट फॉर्म होत आहे? Zn plus HCl which gives ZnCl2 plus H2. Zn काय आहे? Zinc. When react with hydrochloric acid, म्हणजे HCl, तर काय प्रोडक्ट क्रिएट झालेला आहे? झिंक क्लोराइड आणि हायड्रोजन गॅस.
हायड्रोजन गॅस क्रिएट झालेला आहे. तर इक्वेशन बॅलन्स्ड आहे का पहा. झिंक आहे 1 रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला 1 आहे. क्लोरीन रिएक्टंट साइडला किती आहे 1 आहे आणि प्रोडक्ट साइडला 2 आहे. तर त्याला आपल्याला बॅलन्स करावं लागेल. तर HCl च्या पहिले जर आपण 2 घेतलं तर क्लोरीन बॅलन्स होईल. क्लोरीन बॅलन्स झाला. त्यानंतर हायड्रोजन रिएक्टंट साइडला 2 झाले, प्रोडक्ट साइडला पण 2 झाले. म्हणजे हे इक्वेशन काय झाले बॅलन्स झालेलं आहे. बॅलन्स इक्वेशन काय आहे Zn plus 2HCl which gives ZnCl2 plus H2. Got this one? The 9 number equation is CaOH2 plus H2CO3 which gives काय प्रोडक्ट क्रिएट होते पहा या इक्वेशनचा CaOH2 plus H2CO3 which gives CaCO3 plus H2O. तर पहा काय कॅल्शियम हायड्रॉक्साइड CaOH2 काय आहे कॅल्शियम हायड्रॉक्साइड आणि H2CO3 हा काय आहे कार्बोनिक ऍसिड आहे. कार्बोनिक ऍसिड which gives CaCO3 काय आहे कॅल्शियम कार्बोनेट and H2O. तर आता आपल्याला काय करायचं आहे इक्वेशनला बॅलन्स करायचं आहे. कॅल्शियम कार्बोनेट हे काय आहे पहा ऍसिड बेस रिएक्शन आहे. ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शन. ऍसिड कोणता आहे कार्बोनिक ऍसिड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साइड हे काय आहे बेस आहे. ओके तर पहा इक्वेशन बॅलन्स करायचं आहे आपल्याला. बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल पहा प्रोडक्ट साइडला कॅल्शियम 1 आहे, रिएक्टंट साइडला 1 आहे. त्यानंतर कार्बन प्रोडक्ट साइडला 1 आहे, रिएक्टंट साइडला पण 1 आहे. ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॅलन्स करू. हायड्रोजन पहा रिएक्टंट साइडला 2 आहेत आणि हायड्रोजन प्रोडक्ट साइडला पण काय आहेत 2 आहेत. त्यानंतर 2 नाही रिएक्टंट साइडला 2 + 2 4 झाले आणि प्रोडक्ट साइडला फक्त काय आहेत 2 आहेत. आपल्याला काय करावं लागेल 4 करण्यासाठी 2H2O घ्यावं लागेल. तर काय झाला हायड्रोजन बॅलन्स झाला. त्यानंतर ऑक्सिजनला बॅलन्स करायचं आहे. रिएक्टंट साइडला 2 + 3 5 आणि प्रोडक्ट साइडला 2 + 3 5 म्हणजे रिएक्शन काय झालेली आहे बॅलन्स झालेली आहे. बॅलन्स इक्वेशन रिएक्शन काय आहे पहा कॅल्शियम हायड्रॉक्साइड plus H2CO3 which gives CaCO3 plus 2H2. Got this one? The next one is 9. Then number AgNO3 plus Cu which gives AgNO3 plus Cu which gives product काय क्रिएट होते पहा तर CuNO3 twice plus Ag. तर पहा AgNO3 काय आहे सिल्वर नायट्रेट प्लस Cu काय आहे कॉपर. तर काय क्रिएट होते पहा कॉपर 2 नायट्रेट आणि Ag म्हणजेच
सिल्वर आणि Cu म्हणजे कॉपर. तर पहा, दिस इज अ सिंगल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय होत आहे, मोर रिएक्टिव्ह कॉपर डिस्प्लेसेस सिल्वर. कॉपर काय करत आहे, मोर रिएक्टिव्ह असल्यामुळे कुणाला डिस्प्लेस केलेला आहे, सिल्वरला डिस्प्लेस करून कॉपर नायट्रेट क्रिएट झालेला आहे प्लस सिल्वर. व्हॉट दिस वन. आता इक्वेशन बॅलन्स करायचं आहे आपल्याला. तर पहा, रिएक्टंट साइडला Ag1 आहे, प्रोडक्ट साइडला Ag1 आहे. त्यानंतर नायट्रोजन रिएक्टंट साइडला 1 आहे, प्रोडक्ट साइडला काय आहे 2 आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, नायट्रोजनला 2 करण्यासाठी AgNO3 च्या पहिले 2 घ्यावं लागेल प्रोडक्ट रिएक्टंट साइडला. तर पहा आता काय होईल, Ag2 झालेला आहे रिएक्टंट साइडला, तर प्रोडक्ट साइडला पण आपल्याला काय करावं लागेल, 2 करावं लागेल. व्हॉट दिस वन, 2 झाला. त्यानंतर पहा AgNO3. तर आता ऑक्सिजन बॅलन्स आहे का पाहायचं आहे आपल्याला. ऑक्सिजनला बॅलन्स करायचं आहे. ओके, ऑक्सिजन रिएक्टंट साइड मध्ये किती आहेत, 6 प्लस प्रोडक्ट साइड मध्ये 6, म्हणजे हे इक्वेशन काय झालेलं, बॅलन्स झालेलं आहे. ओके, कॉपर रिएक्टंट साइडला 1 आहे, प्रोडक्ट साइडला पण 1 आहे. दिस इज अ बॅलन्स्ड इक्वेशन, बॅलन्स रिएक्शन. 2AgNO3 plus Cu, which gives CuNO3 2 plus 2Ag. Got this one? The next 11 number is BaCl2 plus Na2SO4, which gives BaCl2 plus Na2SO4, which gives काय प्रोडक्ट क्रिएट होते पहा, BaSO4 म्हणजे बेरियम सल्फेट प्लस NaCl म्हणजेच सोडियम क्लोराइड. ओके, BaSO4 प्लस सोडियम क्लोराइड. BaSO4 प्लस NaCl. BaCl2 म्हणजेच बेरियम क्लोराइड, बेरियम क्लोराइड प्लस Na2SO4 म्हणजेच काय आहे, सोडियम सल्फेट. सोडियम सल्फेट आणि BaSO4 म्हणजे काय आहे, बेरियम सल्फेट. बेरियम सल्फेट आणि NaCl म्हणजे सोडियम क्लोराइड. सोडियम क्लोराइड. व्हॉट दिस वन. तर आता इक्वेशनला बॅलन्स करायचं आहे आपल्याला. बॅलन्स करण्यासाठी पहा, लेफ्ट हँड साइडला बेरियम सोडियम, ही डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. बेरियम क्लोराइड प्लस Na2SO4 which gives बेरियम सल्फेट. काय झालेलं आहे पहा, BaSO4 आणि NaCl सोडियम क्लोराइड. ओके, तर पहा आपल्याला काय करायचं, इक्वेशनला बॅलन्स करायचे. सोडियम, बेरियम सोडियम, सल्फर, क्लोरीन आणि ऑक्सिजन रिएक्टंट साइडला किती आहेत, याचे ॲटम किती आहेत आपण लिहून घेऊ. बेरियमचे पहा 1 आहे, सोडियमचा किती आहे 2, सल्फरचा 1 आहे, क्लोरीनचा 2 आहे, ऑक्सिजनचा 4 आहे. ओके, ए आहे बेरियम. आणि प्रोडक्ट साइडला पण लिहून घेऊ, बेरियम सोडियम सल्फर क्लोरीन ऑक्सिजन. तर बेरियम पहा, बेरियम किती आहे 1, सोडियम किती आहे 1, सल्फर किती आहे 1, क्लोरीन किती आहे 1, ऑक्सिजन किती आहे 4. तर आता आपल्याला काय काय बॅलन्स करायचं आहे पहा, काय काय बॅलन्स करायचं आहे पहा. सोडियमला बॅलन्स करायचं आहे. सोडियम रिएक्टंट साइडला 2 आहे, प्रोडक्ट साइडला 1 आहे. तर NaCl च्या पहिले जर आपण 2 घेतलं तर काय होईल, बॅलन्स होईल 2. ओके, त्यानंतर क्लोरीन पण बॅलन्स झाला.
2 झाला. ओके. त्यानंतर इक्वेशन पहा. BaCl2 बेरियम बॅलन्स आहे, सोडियम बॅलन्स आहे, सल्फर बॅलन्स आहे, क्लोरीन बॅलन्स आहे, ऑक्सिजन बॅलन्स आहे. What this one? Equation is balanced. BaCl2 plus Na2SO4 which gives BaSO4 plus 2NaCl. Got this one? Then 12 number is CuS plus O2 which gives CuS plus O2 which gives काय क्रिएट होत आहे पहा. CuO म्हणजे कॉपर 2 ऑक्साइड प्लस SO3 म्हणजेच सल्फर ट्रायऑक्साइड क्रिएट होत आहे. जेव्हा कॉपर सल्फाइड CuS म्हणजे कॉपर त्याच्यावरती 2 चार्ज कॉपर 2 सल्फाइड प्लस ऑक्सिजन जेव्हा रिएक्ट होतात तेव्हा काय क्रिएट होते पहा. CO म्हणजे कॉपर 2 ऑक्साइड आणि SO3 म्हणजेच सल्फर ट्रायऑक्साइड. सल्फर ट्रायऑक्साइड. व्हॉट दिस वन? तर आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. तर पहा कॉपर काय आहे लेफ्ट हँड साइडला म्हणजे रिएक्टंट मध्ये 1 आहे, प्रोडक्ट मध्ये 1 आहे. सल्फर रिएक्टंट मध्ये 1, प्रोडक्ट मध्ये 1. ऑक्सिजन बॅलन्स करायचं आहे फक्त. रिएक्टंट साइडला 2 आहे, प्रोडक्ट साइडला 4 होत आहे. तर आपल्याला इथं काय करावं लागेल पहा. 3 + 1 4 आहे. जर आपण रिएक्टंट साइडला O2 च्या जर पहिले आपण 3 घेतलो तर काय होईल पहा. 3 × 2 6 झाला ऑक्सिजन. आणि आता प्रोडक्ट साइडला 6 करावं लागेल. त्यासाठी आपण काय केलं पहा. 2 × 3 प्रोडक्ट रिएक्टंट साइडला किती झालाय. 3 × 2 6 3 × 2 6 प्लस 1 7 होत आहे. 7 होत आहे. तर आपल्याला काय करावं लागेल पहा. जर आपण इथं 2 घेतलो प्रोडक्ट साइड मध्ये 2 कॉपर तर 2 ऑक्सिजन प्लस 3 × 2 6 7 8 ऑक्सिजन झाले. आणि प्रोडक्ट साइड मध्ये किती झाले पहा. 3 × 2 6 प्रोडक्ट साइड मध्ये किती व्हायला लागल्यात. 3 × 2 6 आणि रिएक्टंट साइड मध्ये किती होत आहेत पहा. 6 7 8 होत आहेत. त्यासाठी काय करावं लागेल. बॅलन्स इक्वेशन साठी पहा. जर आपण इथं 8 घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल. इथं 4 करावं लागेल. 4 × 2 8. रिएक्टंट साइडला काय करावं लागेल आपल्याला. प्लस 4 O2 म्हणजे 4 × 2 8 झालं. ओके. ऑक्सिजन किती झाले. 2 + 3 × 2 6 7 8 झाले. व्हॉट दिस वन? ऑक्सिजन बॅलन्स झालेला आहे. परंतु आपल्याला काय करावं लागेल. सल्फर 2 झालेला आहे आणि कॉपर 2 झालेला आहे प्रोडक्ट साइडला. तर इथं आपण जर 2 घेतलो रिएक्टंट साइडला तर हे इक्वेशन काय होतं. बॅलन्स होते पहा. 2 CuS plus 4 O2 which gives 2 CuO plus 2 SO3. पहा इक्वेशन बॅलन्स आहे का. कॉपर 2 आहेत रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला 2. सल्फर 2 आहेत रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला 2 आहेत. ऑक्सिजन रिएक्टंट साइडला 4 × 2 8, प्रोडक्ट साइडला 2 + 6 8. What this one? This equation is a balanced equation. The next one is (13 number).
that is PbSO4 plus Na2CO3 which gives काय PbSO4 plus Na2CO3 which gives काय प्रोडक्ट क्रिएट होईल पहा PbCO3 plus Na2SO4 काय आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे ओके PbSO4 काय आहे lead 2 sulfate what this one Na2CO3 काय आहे सोडियम कार्बोनेट त्यानंतर PbCO3 lead त्याच्यावरती चार्ज काय 2 कार्बोनेट Na2SO4 काय आहे सोडियम सल्फेट तर पहा इक्वेशन बॅलन्स्ड आहे का बॅलन्स करावं लागेल पहा Pb 1 आहे रिएक्टंट साइडला प्रोडक्ट साइडला 1 आहे S रिएक्टंट साइडला 1 प्रोडक्ट साइडला 1 सोडियम रिएक्टंट साइडला 2 आहे प्रोडक्ट साइडला 2 आहे ऑक्सिजन रिएक्टंट साइडला 4 + 3 7 आणि प्रोडक्ट साइडला 4 + 3 7 म्हणजे हे इक्वेशन अगोदरच बॅलन्स्ड आहे गॉट दिस वन आपल्याला बॅलन्स करायची गरज नाही ऑलरेडी बॅलन्स्ड आहे नेक्स्ट वन इज sodium plus H2O Na plus H2O which gives Na plus H2O which gives sodium plus H2O काय क्रिएट होत आहे सोडियम हायड्रॉक्साइड plus H2 हायड्रोजन गॅस sodium plus water which gives sodium plus water which gives काय आहे sodium H2O water which gives NaOH sodium hydroxide आणि H2 काय आहे हायड्रोजन गॅस तर पहा इक्वेशनला बॅलन्स करायचं आहे आपल्याला सोडियम काय आहे लेफ्ट हँड साइडला म्हणजे रिएक्टंट साइडला 1 आहे प्रोडक्ट साइडला काय आहे 1 आहे नंबर ऑफ आयटम्स ऑन रिएक्टंट साइड आणि प्रोडक्ट साइडला सेम करायला पाहिजे आपल्याला बॅलन्स करायचं असेल इक्वेशन तर सोडियम रिएक्टंट साइडला 1 आहे प्रोडक्ट साइडला 1 आहे हायड्रोजन रिएक्टंट साइडला किती आहेत 3 आहेत आणि प्रोडक्ट साइडला किती आहेत 2 आहेत तर आपल्याला काय करावं लागेल जर आपण हायड्रोजनला बॅलन्स करायचं आपल्याला जर आपण H2O च्या पहिले रिएक्टंट साइडला जर 2 घेतलं तर किती हायड्रोजन झाले पहा हायड्रोजन झाले 4 रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला 4 करायसाठी आपल्याला काय करावं लागेल NaOH च्या पहिले 2 घ्यावं लागेल तर काय होईल 2 NaOH हायड्रोजन झाले बॅलन्स्ड हायड्रोजन बॅलन्स झाला पण त्याबरोबरच काय झालं सोडियम 2 झालेला आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल सोडियमला रिएक्टंट साइडला 2 करून घ्यावं लागेल म्हणजे 2Na plus 2H2O which gives 2NaOH plus H2 आता काय झालेलं आहे हे इक्वेशन बॅलन्स्ड झालेलं आहे व्हॉट दिस वन सोडियम plus water which gives sodium hydroxide plus hydrogen gas त्यानंतर नेक्स्ट पहा 15 नंबर Ki plus Cl2 which gives Ki plus Cl2 which gives KCl plus I2 तर पहा Ki म्हणजे काय पोटॅशियम आयोडाइड पोटॅशियम आयोडाइड प्लस क्लोरीन गॅस
Cl2 काय आहे? क्लोरीन गॅस. काय प्रोडक्ट क्रिएट होत आहे? पोटॅशियम क्लोराइड. KCl म्हणजे पोटॅशियम क्लोराइड आणि I2 म्हणजे आयोडीन. ओके, आयोडीन. तर इक्वेशन बॅलन्स करायचं आहे आपल्याला. ओके, KCl प्लस I2 क्रिएट झालेला आहे, बॅलन्स करायचं आहे. पहा, इक्वेशन बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला काय करायचे? नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड अँड प्रोडक्ट साइड सेम असायला पाहिजेत. पोटॅशियम 1 आहे रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला 1 आहे. आयोडीन रिएक्टंट साइडला 1 आहे, प्रोडक्ट साइडला 2 आहे. तर आयोडीनला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला रिएक्टंट साइडला Ki च्या पहिले 2 घ्यावे लागेल. तर आयोडीन बॅलन्स झालेला आहे, पण चेंज काय झालेला आहे? तर पोटॅशियम रिएक्टंट साइडला 2 झालेला आहे, प्रोडक्ट साइडला पण आपल्याला काय करावं लागेल? 2 करावं लागेल, म्हणजे 2KCl झाला. क्लोरीन बॅलन्स झाला, क्लोरीन रिएक्टंट साइडला 2 आहे, प्रोडक्ट साइडला 2 आहे. म्हणजे इक्वेशन काय झालेलं आहे? टोटली बॅलन्स झालेला आहे. 2Ki प्लस Cl2 प्लस 2KCl प्लस I2 इज अ बॅलन्स्ड इक्वेशन. ओके, बॅलन्स झालेली आहे रिएक्शन. गॉट दिस वन. त्यानंतर पहा 16 नंबर. नेक्स्ट वन इज 16 नंबर. नंबर काय आहे पहा. number CaCO3 which gives CaCO3 which gives CaO plus CO2. CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट on decomposition, thermal decomposition gives calcium oxide and CO2 means carbon dioxide. Got this one? तर इक्वेशन काय आहे? बॅलन्स्ड आहे. पहा, दोन्ही साइडला रिएक्टंट आणि प्रोडक्ट साइडला नंबर ऑफ आयटम सेम असायला पाहिजे. कॅल्शियमचे नंबर ऑफ आयटम 1 आहे रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला 1 आहे. कार्बन 1 आहे रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला 1 आहे. ऑक्सिजन रिएक्टंट साइडला 3 आहे, प्रोडक्ट साइडला 3 आहे. म्हणजे इक्वेशन काय आहे? बॅलन्स्ड आहे. गॉट दिस वन. त्यानंतर नेक्स्ट पहा 17 नंबर. NaBr plus Cl2 which gives NaCl plus Br2. NaBr means sodium bromide. Cl2 means chlorine. which gives NaCl म्हणजे सोडियम क्लोराइड आणि Br2 म्हणजेच ब्रोमीन. ओके, तर पहा काय प्रोडक्ट क्रिएट झालेला आहे? सोडियम क्लोराइड प्लस ब्रोमीन. ओके, NaBr plus Cl2 which gives NaCl plus Br2. Got this one. तर पहा, आपल्याला इक्वेशनला बॅलन्स करायचं आहे. बॅलन्स करायचं असेल तर काय करावं लागेल? पहा,
रिएक्टंट साईडला नंबर ऑफ ॲटम्स आणि प्रोडक्ट साईडला नंबर ऑफ ॲटम्स सेम करावे लागतील. सोडियम रिएक्टंट साईडला काय आहे? 1 आहे, प्रोडक्ट साईडला पण 1 आहे. ब्रोमीन रिएक्टंट साईडला 1 आहे पण प्रोडक्ट साईडला 2 आहे. रिएक्टंट साईडला 2 करावं लागेल, त्यासाठी NaBr च्या पहिले जर आपण 2 घेतला तर ब्रोमीन बॅलन्स झालेला आहे. पण लगेच आपल्याला काय करावं लागेल? सोडियमला बॅलन्स करावं लागेल. सोडियम आता रिएक्टंट साईडला 2 झालेला आहे आणि प्रोडक्ट साईडला 1 आहे. त्यासाठी रिएक्टंट साईडला आपल्याला 2 घेतल्यानंतर प्रोडक्ट साईडला 2 NaCl घेतल्यानंतर काय होईल? सोडियम बॅलन्स होईल. त्यानंतर रिएक्टंट साईडला क्लोरीन 2 आहे आणि प्रोडक्ट साईडला पण 2 आहे, म्हणजेच हे इक्वेशन ऑलरेडी आता बॅलन्स्ड झालेलं आहे. ओके, 2 NaBr म्हणजे आता बॅलन्स झालेला आहे. 2 NaBr plus Cl2 which gives 2 NaCl plus Br2. Got this one? त्यानंतर पहा नेक्स्ट NaOH plus HCl which gives NaOH plus HCl which gives NaCl, सोडियम क्लोराइड प्लस H2O, वॉटर क्रिएट होईल. NaOH म्हणजे काय? सोडियम हायड्रॉक्साइड. सोडियम हायड्रॉक्साइड. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड बेस आहे सोडियम हायड्रॉक्साइड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड हे ऍसिड आहे. ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे आणि सोडियम NaCl म्हणजे सोडियम क्लोराइड आणि वॉटर. आता पहा रिएक्शन बॅलन्स्ड आहे का? सोडियम ऑन प्रोडक्ट साइड 1 आहे, रिएक्टंट साइड 1 आहे. त्यानंतर हायड्रोजन रिएक्टंट साइडला 2 आहे, प्रोडक्ट साइडला 2 आहे. क्लोरीन 1 आहे रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला 1 आहे. ऑक्सिजन 1 आहे रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला पण 1 आहे, म्हणजे हे इक्वेशन काय आहे? बॅलन्स्ड आहे. गॉट दिस वन? त्यानंतर नेक्स्ट पहा 19 नंबर. Next equation, that is equation number 19 is Fe plus Cl2 which gives Fe plus Cl2 which gives FeCl3. आयर्न Fe म्हणजे काय आहे? आयर्न. Cl2 म्हणजे क्लोरीन. जेव्हा रिएक्ट होतील तर काय क्रिएट होईल? आयर्न 3 क्लोराइड. Got this one? तर इक्वेशन बॅलन्स्ड करायचं आहे. आयर्न 1 आहे रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला 1 आहे. क्लोरीन रिएक्टंट साइडला 2 आहे आणि प्रोडक्ट साइडला 3 आहे. तर काय करावं लागेल पहा. जर रिएक्टंट साइडला आपण इथे जर 3 घेतलो Cl2 च्या पहिले तर 6 झाला क्लोरीन. प्रोडक्ट साइडला पण 6 करावं लागेल. त्यासाठी आपण FeCl3 च्या पहिले 2 घेतल्यानंतर काय होईल? 6 होईल. त्यानंतर Fe ला पण 2 करावं लागेल रिएक्टंट साइड मध्ये, म्हणून 2Fe केल्यानंतर हे रिएक्शन काय झालेली आहे? बॅलन्स झालेली आहे. 2Fe plus 3Cl2 which gives 2FeCl3. Got this one? त्यानंतर पहा next equation reaction, that is reaction that is KCl plus F2 which gives KCl plus F2 which gives काय येईल पहा?
KCl plus F2, which gives KF plus Cl2. डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. यामध्ये काय होतंय पहा, मोर रिएक्टिव्ह फ्लोरीन रिप्लेसेस क्लोरीन. फ्लोरीन काय, क्लोरीनला रिप्लेस केलेला आहे. व्हॉट दिस वन, तर पोटॅशियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड आणि F2 काय आहे, फ्लोरीन गॅस. फ्लोरीन गॅस आहे. तर काय क्रिएट झालेलं आहे, पोटॅशियम फ्लोराइड, पोटॅशियम फ्लोराइड आणि क्लोरीन गॅस. गॉट दिस वन. इथं काय झालेलं आहे पहा, डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. मोर रिएक्टिव्ह जो फ्लोरीन आहे त्याने कशाला डिस्प्लेस केलेला आहे, क्लोरीनला. ओके, म्हणजेच KCl झाल्याच्या ऐवजी KF झाला. गॉट दिस वन. आता रिएक्शन बॅलन्स करायचं आहे. तर रिएक्टंट साइडला नंबर ऑफ ॲटम्स आणि प्रोडक्ट साइडला नंबर ऑफ ॲटम्स काय करावं लागेल, इक्वल करावं लागेल. तर पहा, पोटॅशियम 1 आहे रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला 1 आहे. क्लोरीन रिएक्टंट साइडला 1 आहे पण प्रोडक्ट साइडला 2 आहे. म्हणून आपण काय केलं, KClच्या पहिले 2 घेतलं, तर काय झाला, क्लोरीन बॅलन्स झाला. क्लोरीन बॅलन्स झाला पण त्याबरोबरच पोटॅशियम रिएक्टंट साइडला 2 झालेला आहे, प्रोडक्ट साइडला पण 2 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, KFच्या पहिले 2 घ्यावं लागेल. तर आता इक्वेशन बॅलन्स झालेलं आहे. आता पहा, पोटॅशियम 2 आहे रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला 2 आहे. क्लोरीन 2 आहे रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला 2 आहे. फ्लोरीन रिएक्टंट साइडला 2 आहे, प्रोडक्ट साइडला 2 आहे. म्हणजे हे इक्वेशन काय झालेलं आहे, बॅलन्स झालेलं आहे. गॉट दिस वन एव्हरीवन. देन यानंतरचे क्वेश्चन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक यू.